परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय होईल असं रवींद्र चव्हाणांनी म्हटलं। निवडणुकीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलेलं आहे असं देखील रवींद्र चव्हाणांनी म्हटलेलं आहे। महायुतीचे असणारे उमेदवार हे जिंकून येतील। महायुतीचे सर्व त्या ठिकाणचे असणारे नेते मंडळी आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय एकनाथराव शिंदेजी असतील, आदरणीय सुनित्राताई, या सर्वांनी या संपूर्ण निवडणुकीमध्ये स्वतः लक्ष घातलेलं आहे। असणाऱ्या 18 तारखेच्या निवडणुकीची त्या ठिकाणची असणाऱ्या मतदान केंद्र वाईज त्या ठिकाणची महायुतीच्या असणाऱ्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची जबाबदारी या सगळ्या गोष्टीची सुनिश्चितता करणं हेही अत्यंत गरजेचं होतं आणि त्या निमित्ताने आजची ही बैठक होती। तर ठाणे जिल्हा बँकेवर 100% सहकार पॅनलची सत्ता येणार। मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा विश्वास व्यक्त केला। 21 संचालक पदांपैकी 10 संचालकांची बिनविरोध निवड झालेली आहे। महायुतीचे सर्वपक्षीय सहकार पॅनल विरुद्ध कपिल पाटलांचं परिवर्तन पॅनल हे आमने सामने असेल। सत्ता तर 100% येणार आहे, परंतु 100% हे फक्त सहकार पॅनलची सगळे सदस्य यावे, जेणेकरून ते पॅनल अतिशय सक्षम आणि मजबूत होईल आणि त्याने त्या माध्यमातून जिल्ह्यातील पालघर जिल्हा आणि ठाणे जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य जनतेला न्याय